नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. ही कविता मराठी बालभारती इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातली आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1998 या वर्षी प्रकाशित झाले. धडा सांकव. सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती. आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती. आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवस झाले होते. दूरवर पसरलेला समुद्र, आंब्याच्या नारळी सुपाऱ्याच्या बागा, लालसर दगडांची घरे, लालबुंद माती हे सर्व पाहून ती चकित झाली. शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली, म्हणजेच मैत्री झाली. तिघेजण खूप गप्पा मारायचे, खेळायचे. एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते. समुद्र पाहून सुलभा म्हणाली, किती स्वच्छ आहे रे हा समुद्र किनारा. किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पहाऱ्याजवळ आले. खळखळ आवाज करणाऱ्या पहाऱ्यात मुले खूप नाचली. तिथे सदाशिवचे 2 मित्र त्यांना भेटले. पहाऱ्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता. सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली. घाबरलीस? पक्का आहे तो? सांकव, सुमा म्हणाली. सांकव म्हणजे काय रे सदाशिव? सुलभाने विचारले. अगं सांकव म्हणजे पूल, 2 काठांना जोडणारा, सदाशिवने सांगितले. सांकव सांकव. सुलभाने शब्द मनात घोळावला. मुले सांकवावरून पलीकडे गेली. सर्वाबरोबर सुलभाही बिचकत साकवावरून गेली. सभोवतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते. आम्ही हे नेहमीच पुस्तकात वाचतो, चित्रात पाहतो, सगळं तसंच आहे सदाशिव. अगं सुलभा, आम्ही पण गाड्या, कारखाने, उंच इमारती चित्रातच बघतो. एव्हाना खूप उशीर झाला होता. मुलांना भूक लागली. सर्व मुले झाडाखाली बसली. सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती. मित्रांनी भात आणि माशाचे कालवण आणले होते. सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती. नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली. तिला ती खूपच आवडली. मुले परत निघाली. परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या. सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या. ती शाळेला दुमजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले. आमच्याकडे शहरात इमारती असतात, 5 मजली, 10 मजली, सुलभा म्हणाली. बाप रे, म्हणजे चढाई उतरायचा त्रास, दिवस सगळा त्यातच जायचा, सदाशिव म्हणाला. नाही रे, वरच्या मजल्यांवर जायला विजेचा पाळणा असतो, त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात. आपण फक्त त्यात उभं राहायचं, बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो. पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत, सुलभा म्हणाली. सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले. अरे सदाशिव, आमच्याकडे असते इमारतींची गर्दी, दुकानांच्या रांगा, दुकानापुढं माणसांच्या रांगा, वाहनांची गर्दी. आम्हाला घरातच खेळावं लागतं. कधीकधी आम्ही बागेत जातो. तुमच्याकडं शहरात किती गंमत असेल नाही? आपण असं करूया, मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात, तसं तुम्ही आमच्याकडं या. शहरातल्या गमती मी तुम्हाला दाखवेन, माझी शाळाही दाखवेन. वा, फारच छान, मी आईला विचारून ठेवतो. यावर सदाशिवचा मित्र म्हणाला. आम्ही शहर बघितलं नाही, शहराकडं आलोही नाही. तू खेडेगाव पाहिलं नव्हतंस. आता आपण नेहमी एकामेकाच्या गावाला जायचं बरं का. सांकव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजला होता.